नमस्कार मंडळी, जय श्रीराम. सर्व तुमच्या परिवाराला रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कारण की हिंदू धर्मातील हा सर्वात मोठा सण साजरा म्हणजे अखंड देशामध्ये साजरा होतोय. तर आज बघा श्रीरामाची पालखी सोहळा म्हणजे या माध्यमातून तुम्हाला ब्लॉगच्या पाहायला भेटणार आहे. तर हरिग्राम गावामध्ये पण दरवर्षीप्रमाणे एक भव्य दिव्य एक पालखी सोहळा किंवा एक गावाभोवती प्रदक्षिण वगैरे म्हणजे घालताना तुम्हाला दिसतच असेल आपल्या ब्लॉगमध्ये पालखी. तर तेच दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर आपल्या गावातील महिला मंडळ मोठ्या संख्येने म्हणजे सहभागी होतात. म्हणजे हरिपाठ असते. तर हरिनामाच्या गजराने हा पालखी सोहळा तुम्हाला पार होताना दिसतोय. एवढं कष्ट घेऊन आज वेळ देतात म्हणजे हरिनामाचं नामस्मरण करतात. एक आनंदाचा उत्साह पण असतो गावामध्ये आणि खूप मजा पण असते. तर बघू शकता आपल्या ब्लॉगमध्ये जोडलेले सर्व छोटे छोटे तरुण मंडळी आहेत. तर त्यांना पण देऊया शुभेच्छा. चला आता तिथे जाऊ मंदिराच्या इथे, तिथे दाखवतो तुम्हाला काय माहोल आहे आजचा. तर पालखी सोहळा नक्की पाहायला भेटेल. आज श्रीरामाची पालखी सोहळा म्हणजे पार होणार आहे. तुम्हाला कसा वाटतंय आजचा? मस्त. तर गावामध्ये पालखी प्रदक्षिणा वगैरे घालतात म्हणजे सर्व सहभावती. तर कसा आनंद असतो आजचा? खूप मजा असते. बरोबर मित्रांनो, बघा खूप मजा देखील असतंय. तर तीच मजा तुम्हाला पाहायला भेटेल आपल्या ब्लॉगमध्ये. तर आपले हे जास्त ब्लॉग येत नाही बाहेरचे, तर म्हणजे जायला भेटत नाही त्याच्यामुळे शूट न होत. तर बघू कसं प्रयत्न करू आपण चांगले चांगले ब्लॉग दाखवण्याचे. चला.
पहिल्यांदाच लागला. काय नाही बाबा ठीक आहे योग्य. यांच्याकडून सोय आहे थंड्याची. स्वप्न भाई त्यांच्या फॅमिलीकडून.
बरोबर नाही कारागिराचा मोबाईल. हा कार्तिक कार्तिक आहे टिकला लावा यांच्या थांबा 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 आता काय आला आला मने देवा तुका मने देवा तुका मने देवा तुका मने देवा बातों के पाठवा प्रेम 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 बातों के पाठवा
तुकाराम राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कोणचे
हा पुढं 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 थांबा, आत्या. कोणला पाय बस हा आता महाबली
दाढी दाढी तया माझा नमस्कार तया माझा नमस्कार वारंवार निरंतर वारंवार निरंतर करोनी उठान करोनी उठान केले लंकेचे शोधन केले लंकेचे शोधन झाली आले लंका झाली आले लंका धन्य धन्य म्हणे तुका धन्य धन्य म्हणे तुका तया माझा नमस्कार तया माझा नमस्कार वारंवार निरंतर वारंवार निरंतर सुद्धा हनुमान की जय मागे मागे तर काय करतो आहो तिथं 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 थांबा तसंच राहा हालू नका हालू नका आलं ओके तुम्हाला तो येईल काय एकदम खाली आल्यावर काढा भेटत इकडं बघा बरं त्याने बघायला सांगा बाबा राहा थोडसा असा हा मैं एक फोटो घेतो अलग दादा काम रे भाई ओके हे दे ना दे हा मग तिथंच देतो बोलू नका तुम्ही गोरं पाण्याची काला अरे दहा मिनिटं पाय भरतात या घेऊन दे पहिले तो काढा आपण लास्टला हो घेत घे घेत काय तुमची इच्छा आहे हा 2 मिनिटं त्या जायची
असे सरळ राहायला सांगणार म्हणजे हा असेल सगळ्या ग्रुपमध्ये गेला असे व्हिडिओ घेऊन इकडे बा वहिनी वहिनी हो वहिनी ओके ज्ञानदेव भाई ज्ञानदेव असं राहा असा होय होय असं राहा ना असं सरळ ना सरळ सरळ असे राहा अशा त्याने पण सांगा त्याने बघायला एक मिनिट इकडे बघा ओके के बाबू पाया पडा पाया काय ओके आगे 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 खाली गया आशा धावा 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 ओके ओके आलं ओके गर्दी वाढेल आता व्हिडिओ घेतो थोडीशी पालखी सोहळ्याच्या निमित्त दरवर्षीप्रमाणे महाप्रसाद देखील असते तर बघा महाप्रसाद देखील चालू होता म्हणजे जेवण
सर्व भाविक भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतला आणि थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला. बरीच मंडळी आली होती गावातून, पाहुणी मंडळी असेल, तसेच बघा चांगल्या प्रकारे मुलांनी पण सहकार्य केलं जेवण वगैरे वाढवण्यासाठी किंवा सर्व सेवा पुरवली. तर गावामध्ये असे कार्यक्रम व्हायला पाहिजेत. खूप छान वाटते आणि खूप भारी वाटते.